हात लावून बघ बरोबर. जय मल्हार. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे रक्षाबंधन आणि सोबत नारळी पौर्णिमा सुद्धा आहे. तर तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या व रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज मी आलोय वर्ली कोलीवाड्यात नारळी पौर्णिमा हे करायला, बघायला की वर्ली कोलीवाड्याची नारळी पौर्णिमा कशी असते. बिकॉज माझी अजूनपर्यंत कोणतीच बहीण घरी नाही आली, कारण की त्या संध्याकाळी येणार आहेत. सो तेव्हापर्यंत बघूया आता वर्ली कोलीवाड्याचं काय आहे. मी आता सध्या तरी वर्ली कोलीवाड्याची इथे डेपो जवळ, या साईडला इथे वर्ली कोलीवाड्याचा डेपो आहे. आणि आता मी वर्ली कोलीवाड्यात चाललोय बघायला काय सीन असतं ते. तर चला तुम्ही पण बघा, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला समजेलच. आणि ज्यांनी पण कोणी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि वर्ली कोलीवाडा अजून आतमध्ये जायचं आहे, पुढे बघूया काय. तर आता इथे सध्या तरी अशा प्रकारे नारळ फोडाफोडी केले आहे. एक नंबर नारळ फोडाफोडी. तर इथे सर्वीकडे भाई आता सध्या तरी तेच चाललंय, नारळ फोडाफोडीचा कार्यक्रम. बघूया आता काय आहे ते. 30 रुपये घे माझ्याकडनं, घे ऐक. तर काही आता तुम्ही बघितलं हे होतं नारळ फोडाफोडीचा कार्यक्रम. आणि आता अजून पुढे जाऊया, अजूनपर्यंत आपण एंट्रन्सवरच होतो. आता तुम्ही जसं जसं पुढे जाल तसं तुम्हाला खूप नवीन नवीन काय काय बघायला भेटेल. बघूया आता पुढे पुढे अजून कोणते कोणते कार्यक्रम बघायला भेटेल. दोघांचे आतापर्यंत 2-2 फटके झालेले आहेत, तरी पण काय नारळावर परिणाम होत नाही. ते आपल्या घरामधला जो राग आहे तो इथे काही दिसत नाही आहे. आणि आज बरोबर तर काही बेसिकली इथे माणसंच नाही तर बायका सुद्धा तर नारळ फोडाफोडीचा कार्यक्रम करतात. आणि इथे पण सुद्धा तेच चालू आहे. तर आता आपण अजून आतमध्ये जाऊया, बघूया काय काय सीन आहे ते. तर तुम्हाला माहिती असेल मी इथे होळीला आलेलो आणि आता खूप दिवसांनी आता
अरे बघ पाहिजे तर हात लावून बघ बरोबर हा काहीच व्ह्यू बघा. जरा पुढे अजून थोडं थोडं पाणी सॉरी. येऊ सर येऊ सदानंदाचा मल्हार आई माऊलीचा हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्या धंद्या पाशाला सुरुवात करून त्यांना शेराला सव्वा शेर दे आणि आज जे काही परकीयांचं आपल्या देशावरतीला जे आक्रमण समुद्रामार्गे होतंय ते सागर देवते तू ते थांबवून ठेव आणि जे काही आमच्या घरात शेराला सव्वा शेर दे विटाला तू जा आमच्या याच्यावरतीला संपूर्ण कोळी समाजावरतीला तुझी कृपादृष्टी राहू दे. एवढंच नव्हे तर आता जे काही प्रकल्प होत आहेत आणि आम्ही सगळे जे काही बाधित होत आहोत तर त्या यांचं आमचं सर्वांचं व्यवस्थित पुनर्वसन करून घे. एवढंच नव्हे तर आमच्या मुलांना धंद्या पाशाला रोगराई जी काही आलेली आहे आपल्या याच्यावरतीला त्याचा तू समूळ नाश कर आणि आमचा जो समाज आहे त्याला पदोन्नती कर, त्यांना पुढे वाटचाल करून दे. सदानंदाचा
मातेचा आज नारळी पौर्णिमेच्या सण सर्व गावातील लहान थोर मंडळी असे गावकरी आणि पश्चिम लोकांनी जो हा सोहळा केला सदानंदाचा माता की जय, देवी माता की जय, देवी माता की जय, देवी माता की जय। जय मल्हार। नारळी पौर्णिमा हा आमचा कोळी समाजाचा खूप मोठा उत्सव आहे। नारळी पौर्णिमा म्हणजे सोन्याचा मुलामा दिलेला नारळ आम्ही समुद्र देवतेला अर्पण करून समुद्र देवतेला शांत करतो आणि उद्यापासून आमची मच्छीमारी आमची उपजीविका चालू होते। भर खोल समुद्रात आमचे मच्छीमार आमचे बांधव जाऊन मच्छी मारून आणतात, ते सुखाने जाऊ आणि सुखाने येऊ यासाठी आम्ही समुद्र देवतेला विनंती करतो, अर्ज करतो की आमच्या लोकांना सुखाने नेऊन सुखाने आण आणि आमच्या लोकांना चांगलं सुख यश समृद्धी देव। आणि हा सण एक चांगला गोड सण आहे। नारळाचा पदार्थ गोड पदार्थ करून घरात त्याची नारळी पाक करून सगळ्यांना खायला देतो। त्याच्यानंतर चांगला ड्रेस चांगले कपडे जे आमचे पारंपरिक वेश आहे तो परिधान करून आम्ही हा वाजत गाजत सण साजरा करतो। हेच आमच्या सणाचं वैशिष्ट्य आहे। आमच्या बोटी भरून आल्या पाहिजे। हा तर काही आता फायनली नारळी पौर्णिमेचा सर्व कार्यक्रम आटपलाय आणि मी चाललो आता परत घरी, कारण की माझी दीदी आली आहे आणि ती मला नुसती कॉल करताना आता सध्या तरी 7 वाजले। खूप लेट झालाय भाई मला आता इथे, तर आता पटापट घरी पळूया। तर तुम्ही बघितलं असेल नारळी पौर्णिमेला काय काय झालं ते। सो ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद। मी हा ब्लॉग इथेच एंड करतो कारण मला तर घरी पण जायचं आहे। सो ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद। नेक्स्ट ब्लॉग माहिती नाही कोणता येईल ते। तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला भेटू परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये। बाय।